नवतरुण युवा पिढीला मेजर राजकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन. मेजर राजकुमार शर्मा यांनी दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शौर्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तसेच सैनिकांचे गाव अशी पंचक्रोशीत ख्याती असलेल्या नाचणवेल, कोपरवेल व आडगावच्या नवतरुण युवा पिढीला तसेच सैनिकपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सैन्य भरतीच्या वेळी येणाऱ्या अडचणी, यावर कशी मात करावी व उद्भवणाऱ्या सर्व समस्या कशाप्रकारे निराकरण करावे याविषयी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे आयोजन समाजगौरव पुरस्कार प्राप्त तथा पूर्व भारतीय सैनिक श्री गजानन पिंपळे व NSG कमांडो ज्ञानेश्वर कोलते यांनी केले होते. समाजातील युवा व नवतरुण पिढीसाठी श्री गजानन पिंपळे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. यावेळी नाचणवेल गावचे श्री शिवाजी थोरात, निसर्गमित्र देवीदास थोरात, कैलास थोरात, किशोर थोरात, मधुकर थोरात, सचिन थोरात, ऋषिकेश थोरात, विशाल राजपूत, मंगेश थोरात, राजू काकफडे, विश्वासराव भोसले, किशोर भोसले, रमेश सुस्ते माजी सैनिक, अनिल भोसले, दामोदर सुस्ते, सुभाष सुस्ते, शिवाजी भोसले, आडगावचे व इतर ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सैनिक समाधान सुस्ते यांच्या निवासस्थानी भेट दिली. या निमित्ताचे औचित्य साधत आजी माजी सैनिकांच्या योगदानातून बनविलेले गावातील सैनिक भवन व ज्येष्ठ नागरिक कक्ष पाहणी सुद्धा मेजर राजकुमार शर्मा यांनी केली आहे. सैनिकांनी व माजी सैनिकांनी केलेल्या कामगिरीबद्दल मेजर राजकुमार शर्मा यांनी प्रशंसा व कौतुक केले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विक्रम वानखेडे. मैं नेता नहीं, सबसे पहले एक यहाँ से बात निकाल दो, मैं नेता नहीं, तो मेरा भाषण नहीं होगा, आप लोगों को एक गाइडलाइन दूंगा. हो सकता है बहुतों के दिमाग में कुछ गलत भावनाएं होती हैं, कोई अलग अलग गाइड करता है, कुछ विचार हमारे में डाउट होता है, हमारे को पता नहीं होता है, तो वो मैं क्लियर करता हूँ आप लोगों को. मैं पिछले कुछ दिनों से यहाँ पर हूँ और काफी लंबे टाइम से ये चीजें मैंने की भी है वैसे. तो अभी मैं बेसिक मुद्दे पे आता हूँ, जो चीज पे लैंग्वेज समझ में आ रही है मेरी? ओके. अभी हम कुछ दिनों से एक अग्निवीर करके सुन रहे हैं. अग्निवीर क्या चीज है? अग्निवीर जो हम एक सिपाही पहले भर्ती होता था, जो सिपाही सर था, उसकी जगह पे नाम बदली करके अग्निवीर रख दिया. समझ गया? दूसरी बात, पहले पेंशन आने के लिए भर्ती होने के बाद 15 से 17 साल की नौकरी करते थे. उतनी नौकरी करने के बाद आदमी पेंशन का हकदार होता था, आकर के घर में आते थे और पेंशन लेते थे, जैसे आप लोगों के सामने बैठे.